अगदी बरोबर आहे। संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे। अयोध्या नगरीमध्ये आपल्याला ठिकाणी राममय वातावरण पाहायला मिळते। मात्र उद्याचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी अयोध्येतल्या मंदिरामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रातले जे पुजारी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी मंत्रांचं पठण जे आहे ते करण्यात येते। उद्याचा सोहळा जो आहे ते निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जवळपास 1.5 वर्षांपासून हे सगळे पुजारी जे आहेत ते मंदिरामध्ये आहेत। सुरुवातीला आपण त्यांची धून ऐकूयात की जे यजुर्वेद मंत्राचं पठण त्यांच्याकडून केलं जातं, आपण हे ऐकूयात थेट। या ठिकाणी यजुर्वेद मंत्राचं पठण जे आहे ते त्यांच्याकडून करण्यात येतं। जवळपास महाराष्ट्रातले 36 पुजारी जे आहेत ते याच्यामध्ये सहभाग घेतात आणि जवळपास 1.5 वर्षांपासून इथे या ठिकाणी अनुष्ठानाचा कार्यक्रम सुरू आहे। आपण थेट गुरुजींना विचारणार आहोत की या मंत्राचं नेमकं महत्त्व काय आहे आणि हा मंत्र त्याचबरोबर ही नेमकी पूजापाठ जी आहे ती कशासाठी केली जाते। गुरुजी, सुरुवातीला या मंत्राचं महत्त्व सांगा आणि जे अनुष्ठान सुरू आहे त्याचं नेमकं महत्त्व। आम्ही जे आता मंत्र म्हणतो आहेत याला शांतीपाठ असं म्हणतात की सर्वत्र शांती नांदावी हा याचा उद्देश आहे। आणि हे जे अनुष्ठान चाललेलं आहे ही प्राणप्रतिष्ठा हा जो विधी आहे हा निर्विघ्न पार पडावा, कुठलंही त्यात विघ्न येऊ नये। कारण किती विघ्न आहेत आपल्याला माहीत आहे, फार विघ्न आहेत, ते निर्विघ्न पार पडावं म्हणून अनुष्ठान चाललेलं आहे। की उद्याचा जो सोहळा होतोय तो सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी हे अनुष्ठान जे आहे ते करण्यात येते आणि त्याची सगळी तयारी आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळते। गुरुजी सांगा, 1 दिवस शिल्लक आहे, कसा सगळा उत्साह आहे उद्या प्राणप्रतिष्ठा? प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये जन्मभूमीच्या नियोजित भव्य दिव्य मंदिरात होते। याचा सर्वांना खूप 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 आनंद आहे आणि या आनंदामध्ये महाराष्ट्रातले सर्व पंडित पुरोहित याज्ञिक वैदिक सम्मिलित झालेले आहेत। पाहतोय की उद्याचा जो सोहळा पार पडतोय त्याची सगळी तयारी ही अयोध्येमध्ये पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की मंदिरांमध्ये या ठिकाणी मंत्रपठण शांतीपठण जे आहे ते केलं जातं आणि उद्याचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठीची सगळी तयारी गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू आहे। मात्र हे मंत्रांचं पठण या ठिकाणी अयोध्येतल्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि उद्या 12:20 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नवीन राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरापर्सन राकेश मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।